या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारला आहे, नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. नीलकंठ बघा या शब्दामध्ये बहुविग्रही समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे, रिकाम टेकडा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. बघा हा शब्द या ठिकाणी मागील परीक्षामध्ये MPSCने विचारण्यात आला होता. बघा हा प्रश्न, रिकाम टेकडा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. रिकाम टेकडा हा शब्द गुजराती भाषेमधून या ठिकाणी आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनल पावक अग्नी. अनल पावक अग्नी या शब्दांना समानार्थी शब्द कोणता असेल. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, अनल पावक अग्नी विस्तव, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांचं योग्य उत्तर आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. चा ची चे बघा हे काय असतील, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. बघा आता अपमान करणे, बघा अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल, गर्विष्ठ, अहंकार, सन्मान, न्याय. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल, सन्मान. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, सुतोवाच करणे. सुतोवाच करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा अर्थ खालीलपैकी कोणता. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, सुतोवाच करणे म्हणजे काय असतो, प्रस्तावना करणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, गणेश देवर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गणेश आणि देवर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्र, देवर्षी, महर्षी, गणेश हे कोणते असतील, स्वर संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा, मी चित्रपट पाहत आहे. मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहत आहे वाक्यातली क्रिया पूर्ण आहे का, नाही. मग कोणता असेल, अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य यायला पाहिजे. मी चित्रपट पाहत आहे म्हणजे कोणता असेल, अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, अब्रू अत्तर पेशवा. अब्रू अत्तर पेशवा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अब्रू अत्तर पेशवा बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आलेलं आहे. बघा सर्वांनी सांगायचं, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. या वाक्यामध्ये कोणता असेल, शब्दयोगी अवयव आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे. बघा त्या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे. आता भाववाचक नाम कोणता असेल, सुंदर, मित्र, विशिष्ट, लायक, लायकी. म्हणजे या ठिकाणी लायकी बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सविता आणि भानू हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सविता आणि भानू बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, सविता आणि भानू बघा हे शब्द काय असतील, सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सूर्य म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्याला आवर घालता येत नाही. ज्याला आवर घालता येत नाही आपण त्यांना काय म्हणतो, अनावर असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, संजय खेळता खेळता पडला. आता साधं वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य असेल बघा, हे संजय खेळता खेळता पडला. केवळ वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे का, कोणता असेल, संजय खेळता खेळता पडला. बघा हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो केवळ वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत. बघा सर्वांनी सांगायचं आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत. शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. माधवानुज विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. तर या ठिकाणी बघा काशीनाथ हरी मोडक बघा यांचं माधवानुज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे.
विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी केव्हा असतो? मराठी भाषा गौरव दिन विचारला केव्हा असतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सहानुभूती या शब्दामध्ये स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? शांतता. बघा या ठिकाणी शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मुलगे. मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मुलगे. बघा मुलगे या शब्दामध्ये कोणतं लिंग यायला पाहिजे? नपुंसक लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? मुंगी साखरेचा, बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा वाक्यामध्ये कोणता अलंकार यायला पाहिजे? दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सलील. सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलंय? स्पष्टीकरण द्यायचं असल्यास. बघा एखादं वाक्य आहे, या वाक्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं असल्यास कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी अपसरण या प्रकारचे या ठिकाणी चिन्ह वापरत असतात. विषय क्रमांक पुढचा, वाक्यातील शब्दांना काय म्हणतात? आता समजा एखादं वाक्य आहे, या वाक्यातील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? अक्षर, ओळ, पद, गद्य. वाक्यातील शब्दांना आपण काय म्हणतो? पद असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्यांना आपण काय म्हणतो? उभयन्वयी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी पाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नसेल या ठिकाणी? बघा पर्ण म्हणजे काय असतो? बघा पर्ण म्हणजे पान, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, पर्ण म्हणजे पान. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाणी या शब्दाचा बघा पर्ण या ठिकाणी शब्द होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेचं लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो? मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये करतो आपण? बघा देवनागरी या लिपीमध्ये मराठी भाषेचं लेखन देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? लक्ष्मीकांत या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो बहुविग्रही समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी अविकारी शब्द ओळखा. आता शब्दाच्या या ठिकाणी 2 बघा या ठिकाणी विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात. या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अविकारी नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील वाक्यामध्ये सकर्मक क्रियापदाचं वाक्य ओळखा. सकर्मक बघा सकर्मक कर्मासहित, अकर्मक कर्माविरहित. आता सकर्मक विचारले कर्मासहित कोणता असेल? तो पडला, रमेश हसतो, मी पाहतो, तो आंबा खातो. तो आंबा खातो हे कोणतं असेल? कर्मासहित आहे. म्हणजे सकर्मक क्रियापदाचं वाक्य ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? बघा तनया म्हणजे कन्या मुलगी, नंदिनी म्हणजे तनया बघा मुलगी, सरिता कलत्र. बघा या ठिकाणी सरिता म्हणजे काय असतो? सरिता म्हणजे नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती होती? यमुना पर्यटन. बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती होती? यमुना पर्यटन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा तलाव या शब्दाचा कोणता यायला पाहिजे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा कासार हा शब्द काय असेल? तलाव या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द कासार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुरोगामी, प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. समजा एखादी गोष्ट आहे, कोणालाही कळू न देता ती गोष्ट पार पडणे, आपण तिला काय म्हणतो? बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाकरी, अडकित्ता, खलबत्ता. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? भाकरी, अडकित्ता, खलबत्ता हे सर्व शब्द काय असतील? कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. माणूस, प्राणी, गवत, सह्याद्री. सह्याद्री बघा या ठिकाणी विशेष नाम आहे.
विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सुंदर, मित्र, मंगल, गायकी. गायक, गायकी. गायकी बघा या ठिकाणी शब्द काय असेल, भाववाचक नाम आहे. विषय क्रमांक पुढचा, मी अभ्यास केला होता. आता मी अभ्यास केला होता या वाक्याचा काळ ओळखा. वाक्यातली क्रिया पूर्ण आहे का, बघा पूर्ण आहे. मी अभ्यास केला होता, मग कोणत्या यायला पाहिजे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. बघा अभ्यास केला होता, वाक्यातली क्रिया पूर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हे जग दुःखानं भरलेलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य आहे का, हे प्रश्नार्थ केलेला आहे का, उद्गारार्थी केलेला आहे का, कोणतं असेल, हे जग दुःखाने भरलेलं आहे. बघा हे कोणतं विधानार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, महर्षी या शब्दामध्ये संधी कोणती, झाला होता प्रश्न आपल्याकडे. महर्षी या शब्दामध्ये स्वर संधी आहे. महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची, महाराणीचा, चा, ची, चे. बघा या ठिकाणी महाराणीचा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलाय. महाराणीचा, चा, ची, चे हे काय असतील, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कला निपुण म्हणजे कलेमध्ये निपुण असणारा, कला निपुण या शब्दामध्ये बघा कोणता समास यायला पाहिजे, कला निपुण. तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दिवाकर हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. दिवाकर विचारले, दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. दिवाकर बघा शंकर काशीनाथ गर्गे बघा यांचं या ठिकाणी दिवाकर हे त्यांचं टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, एखाद्या विशिष्ट शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशिष्ट महत्त्व द्यायचं असेल तर आपण काय वापरतो, एकेरी अवतरण चिन्ह. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक, पुढील शब्दाचं अनेक वचन करा. अनेक वचन करायचं आपला. सासू या शब्दाचं अनेक वचन काय होईल, सासू, सासवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, व्याकरण म्हणजे खालीलपैकी काय. व्याकरण म्हणजे खालीलपैकी काय असतो. व्याकरण म्हणजे बघा व्याकरण म्हणजे काय असतो, भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. भाषेचं बघा स्पष्टीकरण करणारे जे काही शास्त्र असते आपण त्यांना काय म्हणतो, व्याकरण असे म्हणतो. विषय क्रमांक पुढचा, शब्दाचं मूळ रूप असते त्याला खालीलपैकी काय म्हणतात. शब्दाचं जे काय बघा मूळ रूप असते त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. विकृती, प्रकृती काय म्हणतात आपण त्याला, शब्दाचं मूळ रूप त्यांना प्रकृती असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तुम्ही आता यावे. तुम्ही आता यावे प्रयोग ओळखा. बघा भावे प्रयोगाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. षष्ठी बघा कोणता असेल, पक्षी, पाणी, समुद्र, नदी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.